चला तर मंडळी, आजपर्यंत तुम्ही बऱ्याचशा मिठाई खाल्ल्या असाल, पण ही दह्यापासून बनलेली मिठाई तुम्ही नक्कीच खाल्ली नसाल, मला खात्री आहे. कारण ही जर एकदा तुम्ही खाल्ली तर तुमची फेवरेट बनेल आणि जेव्हाही घरात दही लावाल तेव्हा ही मिठाई नक्कीच बनवाल. एवढी सॉफ्ट, ज्युशी आणि तोंडात टाकताच पाणी होते, अप्रतिम लागते खायला. पटकन रेसिपीला सुरुवात करू. ह्या रेसिपीच्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या माझ्या बेंगॉली फ्रेंडने सांगितल्या. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. सर्वात आधी आपल्याला एक रात्री आधी लावलेलं दही घ्यायचंय. एका भांड्यामध्ये चाळणी ठेवायची, त्यावरती ठेवायचा कॉटनचा रुमाल किंवा कोणताही एक कपडा, त्यामध्ये टाकायची दही. ही दही मी एका रात्री आधीच लावून घेतली होती. दही बघू शकतात किती छान दाटसर आणि अगदी खड्यासारखी तयार झाली आपली दही. ही दहीची रेसिपी असेल तर मला नक्कीच कमेंट करा. त्यानंतर पोटली तयार करायची. हाताने गोल फिरवत जेवढं होऊ शकेल तेवढं पाणी निथळून घ्यायचंय. त्यानंतर चाळणीवरती पोटली ठेवायची आणि जड वजन ठेवून 3 ते 4 तासासाठी आपल्याला साईडला ठेवायचंय. 3 ते 4 तासानंतर चक्का छान तयार झालेला आहे, त्याला एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि रईच्या साहाय्याने छान मिक्स करून घ्यायचंय आणि त्यातल्या गाठी मोडून घ्यायच्या. गाठी मोडून झाल्या की त्यात घालायचं इथं कंडेन्स मिल्क. कंडेन्स मिल्क घालताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा दह्याच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. अर्धा लिटर दह्यासाठी इथं मी 50 ग्रॅम एवढं कंडेन्स मिल्क घेतलंय आणि छान पद्धतीने फेटून घेते. कंटिन्युअसली आपल्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत हे छान फेटून घ्यायचंय, जोपर्यंत दह्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत. त्यानंतर त्यात घालायचंय 1 चमचा इलायची पावडर आणि 2-3 केशराच्या काड्या. पुन्हा मिक्स करायचंय जोपर्यंत केशरचा रंग त्या दह्यामध्ये येत नाही. ही जी स्वीट डिश आहे ही बेंगॉलची प्रसिद्ध आहे. माझ्या क्वार्टरमध्ये समोर माझी एक बेंगॉली फ्रेंड राहते आणि तिच्याच घरी ही डिश मी पहिल्यांदा ट्राय केली. मला प्रचंड आवडली आणि तिच्याकडनं रेसिपी घेऊन आज मी तुमच्या सोबत शेअर करते पूर्ण डिटेल्स आहे. आता आपल्याला जे भांड्यामध्ये किंवा जे वाटीमध्ये दही वाफायचंय त्यामध्ये थोडंसं केशर घालायचंय आणि त्यानंतर फेटलेलं दही आता त्यात टाकून घ्यायचंय. दही टाकून छान एकसारखं करून घ्यायचंय चमचीने. छान सेट झालं की त्यानंतर त्यावरती लावायचं आहे फॉइल पेपर. फॉइल पेपर लावून वाटी छान पॅक करून घ्यायची, आतमध्ये वाफ जायला नको असं. छान पॅक झालं की त्यानंतर दुसरीकडे इथे मी इडली पात्रामध्ये पाणी टाकून गरम करायला ठेवलं होतं. आता त्यात ठेवायच्या आपल्या सेट केलेल्या दह्याच्या वाट्या. 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला ही दही वाफून घ्यायचंय किंवा स्टीम करून घ्यायचंय. इथं बघू शकतात आता 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. झाकण खोलून बघूया. फॉइल पेपर काढून घ्यायचंय आणि त्यानंतर त्यात स्टिक किंवा चाकूच्या साहाय्याने चेक करून बघायचंय छान दही वाफवली की नाही. जर स्टिक किंवा चाकू अगदी क्लीन येत असेल तर म्हणजे समजा आपली दही छान पद्धतीने स्टीम झालेली. आता एक प्लेट घ्यायची आणि त्यावरती दह्याची वाटी उलटी करायची आणि हाताने थोडंसं त्याला ठोकायचंय. असं केल्यामुळे अगदी सहजच भांड्याला न चिटकता आपली दही निघते. दिसायला जेवढी छान आहे त्यावर अजून थोडे काजू बदाम कट करून घालूया. तर तयार झाली इथं आपली बेंगॉलची प्रसिद्ध अशी भापा दही. तिला वाफेवरती बनवतात म्हणून तिला भापा दही असं म्हणतात. सॉफ्ट, ज्युशी, तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही भापा दही तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि कशी झाली मला नक्की कमेंट मध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर मिष्टी दहीची रेसिपी असेल ते देखील सांगा.